नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, थोड्या दिवसा अगोदरच आपलं अर्थ बजेट सादर झालं आणि त्याच्यामध्ये एक योजना खूप महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना जी आहे ती खूप चांगली आहे. आपला सुद्धा प्रतिसाद आहे त्या योजनेसाठी. खूप एक सर्वसामान्य महिलांना एक त्याचा हातभार लागेल कुटुंबासाठी, किंवा ते महिलाकडे सुद्धा 4 पैसे यायला लागतील. खूप चांगली योजना आहे. परंतु मला तरी असं वाटतं की ही योजना निरंतर पुढे सुद्धा चालत राहिली पाहिजे, ती राहायला पाहिजे. तेव्हा कुठंतरी ह्या योजनेचं जे खूप चांगलं महत्त्व राहील. नाहीतर मग काय, वर्षभर गेल्यानंतर योजनेचं लाभार्थ्याला लाभ नाही मिळाला म्हणून किंवा काहीतरी इतर कोणत्या तरी कारणानं बंद करून देणं, हे कदाचित थोडं चुकीचं असू शकते. आणि त्या पाठोपाठ राज्याचं जे बजेट सुद्धा हलणार नाही, किंवा राज्याचं जे आर्थिक बाजू आहे ती सुद्धा कमकुवत पडायला नको, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यासोबतच राज्याच्या जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा, जेणेकरून ह्या अशा योजनांसाठी पैसे गोळा होतील किंवा पैसे राहतील यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, ते समजून घेऊया योजना काय आहे. ते महाराष्ट्र राज्यात हा GR आहे माझ्याकडे. मी हा GR या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकेल, जेणेकरून तुम्ही सुद्धा डाउनलोड करून हा पाहू शकता. GR एकदम सोपा आहे. असं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत, त्यानंतर योजनेचा जो निर्णय आहे तो सुद्धा पारित म्हणजे केला गेला आहे. आणि योजनेची जी सुरुवात आहे किंवा कदाचित म्हणजे 1 जुलैपासून चालू होत आहे. आणि हा व्हिडिओ अपलोड करतपर्यंत ही चालू पण झालेली असेल. त्याचा पोर्टल, ऑनलाईन पोर्टल सध्या तरी आत्ता चालू व्हायचा आहे जोपर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर ह्या योजनेसाठी मित्रांनो, प्रत्येक महिलांना म्हणजे त्या महिलांना 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिव्यक्तता, सर्व निराधार महिला, ज्या म्हणजे जेवढ्या महिला या वयोगटामध्ये बसत आहेत त्या सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा उद्देश असणार आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, आणि महिला आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे व त्यांच्या मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीसाठी चालना देणं हा एक खूप मोठा महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, यासाठी अपात्रतेच्या सुद्धा काही अटी आहेत. म्हणजे हे काही नियम सुद्धा आहेत, किंवा या अटीमध्ये क्रायटेरियामध्ये बसायला पाहिजे की कुटुंबाचं उत्पन्न हा 2.5 लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे, कुठली महिला ही कुठल्या सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे, किंवा ती टॅक्स पेअर सुद्धा नसायला पाहिजे. टॅक्स पेअर इन द सेन्स की ती ITR करणारी नसावी. त्यासोबतच त्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या इतर सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावेत. त्यासोबतच कुठल्या ठिकाणी कामाला ती नसावी, तिचं उत्पन्न वाढीव नसावे, अशा विविध गोष्टी आहेत. याचा GR मी तुमच्या साठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, तिथून तुम्ही जाऊन पाहणी करू शकता. हे भरत असताना, ऑनलाईन करत असताना हे काही त्यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली ते लोक आहेत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत सेवक, किंवा अशा पद्धतीच्या म्हणजे ग्रामीण आणि नागरीसाठी हा वेगवेगळा डिपार्टमेंट दिला आहे. तर ठीक आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्याकडे कागदपत्र हे जमा करून आपण याचा लाभ निश्चितच घेऊ शकतो. याच्यासाठी जो म्हणजे जे डेट्स आहेत ते या पद्धतीने 1 जुलैपासून याची सुरुवात होत आहे. ऑनलाईन फॉर्म भरणं ते 15 जुलैपर्यंत असेल, आणि 16 जुलैला जी यादी आहे ती यादी प्रकाशित होईल. त्यानंतर 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत काही तक्रारी असतील, काही हरकती असतील, कुणाचं नाव कटलेलं असेल तर त्यावरती आपण तक्रार करू शकतो. त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंत या तक्रारीचं निवारण केलं जाईल. अंतिम यादी प्रकाशन ही 1 ऑगस्टला होईल, आणि जवळपास 15 ऑगस्ट पर्यंत किंवा 15 ऑगस्टच्या नंतर आपल्या महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये निश्चितच येतील. तर ह्या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिलेला देण्याचा हा एक योजना आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला निश्चितच खूप चांगली एक योजना असेल, आणि दर 3 महिन्यांनी याचा एक आढावा घेतला सुद्धा जाणार आहे. तर मित्रांनो, हे योजना कशी वाटली तुम्हाला, आणि राज्यावर ही योजना खूप सारे लोक याच्यावरती विषय करतायत, बोलतायत. तर तुम्ही सुद्धा कशी विचार करताय नक्की सांगा.
आणि कशा पद्धतीने पाहताय. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. पाहत राहा आपले व्हिडिओ, जे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबासाठी उपयोगाची आहेत. अशी व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड करतो, तर ती पाहत राहा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.